जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना म्हणजे सेल्फ सर्टिफाई करत असताना कोणत्या गोष्टी विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या प्रामुख्याने टाळल्या पाहिजे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की ज्या चुका जर का आपल्याकडून झाल्या तर आपण अपात्र होऊ शकतो आणि कोणत्या त्या छोट्या मोठ्या चुका आहेत की ज्या आपल्याकडून नजर चुकीने राहून जरी गेल्या तरी देखील आपल्या सिलेक्शनवर कोणताही परिणाम होत नाही। त्या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्स टीईटी परीक्षेची किंवा सीटीटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता अवेलेबल आहे मिशन सीटीटी बॅच। या बॅच मध्ये या उमेदवारांकरिता जे आहे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले सगळे लेक्चर डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, सगळे विषय, त्याच्यासोबतच जे आहे टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास करण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण स्ट्रॅटेजी मिळणार आहे। त्याच्यासोबतच येत्या 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षापासून गुरुजी नावाची जी आहे कार्यरत शिक्षकांसाठीची टीईटीची बॅच आपण सुरू करत आहोत। या बॅच मध्ये टीईटीचे लेक्चर्स तर लाईव्ह स्वरूपामध्ये मिळणारच आहे, त्याच्यासोबत मिळणार आहे टीईटीची पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशन बॅच, त्याच्यासोबत मिळेल टीईटीची टेस्ट सिरीज, त्याच्यासोबत मिळणार आहे सीटीटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच आणि विशेष म्हणजे जी सीटीटीची रेकॉर्डेड संपूर्ण बॅच। म्हणजे एका बॅच मध्ये आपण भरपूर कंटेंट उमेदवारांपर्यंत पोहोचवतो आहोत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपल्या प्ले स्टोर वरून डाउनलोड केलेल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर, या ऍप्लिकेशन। त्याच्यामुळे आजच जे आहे वेळ वाया न घालवता मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मुख्य आपला मुद्दा आहे मित्रांनो की आपल्याला जेव्हा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपण सगळेजण रजिस्ट्रेशन करत आहोत, या दरम्यान कोणती सर्वात जास्त महत्त्वाची बाब आहे जिच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे? बघा, लक्ष द्या। 2 गोष्टींचं पहिलं आपण या ठिकाणी समजून घेऊया। आपल्यासाठी महत्त्वाचं आहे माध्यम। माध्यम जर का आपल्या हातून चुकलं तर आपण जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून डिस्क्वालिफाय होणार आणि यदा कदाचित आपला स्कोर चांगला असूनही आपण शिक्षक होऊ शकणार नाही। आता माध्यमामध्ये ना 2च महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे। एक तर आपलं माध्यम मित्रांनो या ठिकाणी 10वीचं, ठीक आहे, 10th मीडियम आहे, आणि दुसरं आहे आपलं जे काही व्यावसायिक पात्रता आहे, आपली व्यावसायिक पात्रता, ज्याला की आपण या ठिकाणी म्हणूया डीएड किंवा बीएड। या 2 गोष्टींचं मीडियम आपलं कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकता कामा नये। 10वीचं जे काही आपलं माध्यम आहे ते करेक्टच असायला पाहिजे। लक्षात घ्या, 10वीची जी पहिली भाषा आपली राहते तेच आपलं मीडियम राहतं आणि व्यावसायिक पात्रता आपल्याला लिहून दिलेली असते। डीएड वरती तर क्लिअरली इन्स्ट्रक्शन आहेत राहते आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही उमेदवारांच्या बीएडच्या रिझल्ट वरती मीडियम मेन्शन नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या उमेदवारांना आपल्या कॉलेजचं मीडियम विचारून घ्यावं लागेल आणि कॉलेजचं मीडियम टाकावं लागणार आहे। काही उमेदवारांचं बाबतीमध्ये असं देखील प्रकरण मी पाहिलेलं आहे की त्यांच्या रिझल्टवर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं, परंतु त्यांचं मीडियम मराठी राहतं। मग मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जर लिहिलेलं असेल तर हे आपलं मीडियम मराठी होत नाही, लक्षात घ्या। त्याला आपल्या कॉलेजचंच मीडियम या ठिकाणी पाहावं लागतं। जर रिझल्ट वरती मेन्शन आहे मीडियम इंग्लिश तर मग हरकत नाही, आपण इंग्लिश टाकून देऊ शकतो। राहतो आहे सेमी वाल्यांचा प्रश्न। तर बघा, सेमी इंग्लिश ज्यांचं आहे त्यांनी काय मीडियम टाकायचं आहे, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। सेमी मराठी जर असेल तर त्यांनी आपलं मीडियम मराठी टाकायचं, सेमी उर्दू जर असेल तर त्यांनी आपलं मीडियम उर्दू टाकायचं, सेमी हिंदी जर का असेल तर मग त्यांनी आपलं मीडियम हिंदी टाकायचं आहे। परंतु लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला जो काही रिझल्ट आहे तो चुकता कामा नये। त्याच्यासोबतच ना मित्रांनो या ठिकाणी एक छोटीशी चूक आहे परंतु ती लक्षात येत नाहीये। ती म्हणजे काय आहे, जर आपण या ठिकाणी 12th बाबतीमध्ये विचारलेली माहिती आहे, 12वीला जे आहे बंगाली विषय होता का असं विचारलेलं आहे, त्या ठिकाणी बंगाली होता का किंवा त्या ठिकाणी जे आहे गुजराती विषय होता का असं विचारलेलं आहे, तिथे फक्त यस नो विचारलेलं आहे। याला जर का आपलं चुकून
येस झालं तर लक्षात घ्या, बंगाली जर का आपली भाषा असेल तर आपलं मीडियम बंगाली होऊन जातं आणि त्याच्यावरून आपलं जे सिलेक्शन आहे ते बेंगॉली मीडियमला होतं. मागच्या वेळेस तसं प्रकरण घडलेलं आहे आणि या प्रकरणामुळे माझ्या एका मित्राला जे आहे जॉब गमवावा लागलेला देखील आहे, की हे असं प्रकरण होऊ नये. त्याच्यामुळे जर आपण 12वीला बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नडा या विषयाला सिलेक्ट करत असाल तर एकदा स्वतःला व्हेरीफाय करून घ्या की यार खरंच मला जे आहे 12वीला हा विषय होता किंवा नव्हता. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तसं जर घडलं तर मग आपण निश्चितपणाने डिस्क्वालिफाय होऊन जातो. नंतर आपल्या हातामध्ये कोणतीही गोष्ट मित्रांनो राहत नाही. त्यानंतर मित्रांनो जे आहे जे समांतर आरक्षणामधले उमेदवार आहेत, समांतर आरक्षणामध्येही विशेष म्हणजे ते उमेदवार जे की दिव्यांग कॅटेगरी मधले आहेत. जे उमेदवार दिव्यांग प्रवर्गामध्ये मोडतात आणि ज्यांची टक्केवारी 40% कमी आहे अशा उमेदवारांनी आपला फॉर्म या ठिकाणी दिव्यांग मधून भरू नये. जर त्यांनी दिव्यांग मधून भरलेला असेल तर असे उमेदवार 100% जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद होतील. एकतर हाय समजा आपलं जे आहे दिव्यांगत्वाचं प्रमाण 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, परंतु ते जे आहे टेम्पररी असेल, टेम्पररी स्वरूपामधलं, तर अशाही प्रकारचं सर्टिफिकेट मग ते UDID कार्ड असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र असेल तेही चालत नाही. कारण शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याकरिता परमनंटचं प्रमाणपत्र आपल्याला लागतं. जर आपल्याकडे परमनंटचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र नसेल तर आपण जे आहे ते वेळीच सेल्फ सर्टिफाय करण्याच्या पूर्वीच त्याला रिमूव्ह करणं कधीही बेटर आहे. याच्यानंतर एक डेंजर झोन मधली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगतो, जे की मराठा उमेदवारांच्या संदर्भामध्ये आहे. जे उमेदवार सध्या मराठा आहेत आणि ज्यांना SCBC मधून या ठिकाणी रिझर्वेशन शासनानं दिलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता असे उमेदवार एकतर काय आहे, हा जो मराठा उमेदवार आहे आपल्या सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये, ते उमेदवार एकतर ओपन मध्ये आहे, दुसरी गोष्ट ते ओबीसी मध्ये आहे, किंवा तिसरी गोष्ट जी आहे ते SEBC मध्ये आहे. ठीक आहे, हा जनरल मुद्दा आहे. परंतु काही उमेदवार माझ्या पाहण्यामध्ये असे आहेत, मला कंटिन्युअसली फोन कॉल्स मेसेजेस वगैरे येत असतात की त्याच्यामध्ये काही मराठी झालं इथे ना, मराठा उमेदवार पाहिजे आपल्याला. ठीक आहे, माझ्या परिचयामध्ये असे बरेचसे उमेदवार आहेत की ज्यांच्याकडे जे आहे या ठिकाणी EWS चं प्रमाणपत्र आहे. मराठा उमेदवार ज्यांच्याकडे EWS चं प्रमाणपत्र आहे. मग आता लक्षात घ्या, जर एखादा मराठा उमेदवार असेल आणि त्यांच्याकडे EWS चं प्रमाणपत्र आहे आणि त्याने ते अपलोड करून टाकलं तर असा उमेदवार 100% जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद होणार आहे. एक तर मराठा उमेदवाराने ओपन मध्ये जावं, त्यांनी ओबीसी मध्ये जावं किंवा SCBC मध्ये जावं. हे ऑप्शन त्यांच्याकडे आहे. आता NCLचा जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना नाईलाज म्हणून ओपनला जावं लागतं. आता याच्यामध्ये विना एक प्रकार मला असा देखील आढळलेला आहे की बरेच मराठा उमेदवारांकडे जे आहे SCBCचं प्रमाणपत्र आहे, परंतु ते प्रमाणपत्र जे आहे 2019 आहे. मग आता हे प्रमाणपत्र चालतं का, तर हे प्रमाणपत्र चालत नाही. लक्षात घ्या, 2019 ला मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण वेगळं. ठीक आहे, त्याचे जे काही रेफरन्सेस आहेत ते वेगळे. आता जे काही मराठा समाजाला मिळालेलं जे आरक्षण आहे SCBCचं प्रमाणपत्र आहे ते 2024च्या नंतरचं पाहिजे. कारण लेटेस्ट मधलं ज्या संदर्भाने मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्या संदर्भामधलं SCBCचं प्रमाणपत्र पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही 2019चं जे आहे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण या ठिकाणी तुम्ही अपलोड करत असाल मराठा उमेदवार, तर असे देखील उमेदवार या ठिकाणी डायरेक्टली डिस्क्वालिफाय होणार. कारण हे जे कास्ट प्रमाणपत्र आहे ते बाद झालेलं आहे, ते काही या ठिकाणी भरतीमध्ये चालणार नाहीये. त्यामुळे असं जर आपलं घडलं असेल तर ती एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं ना एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला TETच्या संदर्भामध्ये सांगतो. मला जेवढे मुद्दे आठवत आहेत तेवढे मुद्दे मी या ठिकाणी सांगतोय. तुम्ही फक्त स्वतःला या ठिकाणी व्हेरीफाय करत चला की यार मी याच्यापैकी कशामध्ये मोडतो की काय. मोडत नसाल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. TETची किंवा CTETची जी काही मेथड असते त्या मेथडच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, बरेच उमेदवार जे आहे TET किंवा CTET पास आहे, मान्य आहे. पेपर 2 ची आपण या ठिकाणी गोष्ट करूया. पेपर 2 ची गोष्ट मेथडच्या बाबतीमध्ये. आता समजा माझा विषय आहे सामाजिक शास्त्र. ठीक आहे, माझं ग्रॅज्युएशनला सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्र डायरेक्टली असेल किंवा फक्त हिस्ट्री असेल. ठीक,
हिस्ट्री असेल किंवा जिओग्राफी असेल किंवा काहीतरी पॉलिटिकल सायन्स वगैरे असेल, म्हणजे इक्विव्हॅलंट असेल सामाजिक शास्त्राला. परंतु मी टीईटीची किंवा सीटीटीची जी मेथड आहे ती मॅथ सायन्स मधून पास आहे. मॅथ सायन्स मधून पास आहे. मग मला सांगा, सामाजिक शास्त्राला मॅथ सायन्स चालतं का हो? नाही चालत आहे. मग आपण अशा प्रकारची चूक केली आहे का? तुम्हाला सर असं होतं का? झालेलं आहे. बऱ्याच जणांचं असं घडलेलं आहे. बरेच सामाजिक शास्त्रवाले उमेदवार असे, सर मला गणित फार सोपं जात होतं, मी मॅथ सायन्स घेतलंय. असू शकतं ना, जरुरी नाही की मॅथ सायन्स वाले जे आहे ते गणितामध्ये हुशार असतील. काही आर्ट्स वाले देखील गणितामध्ये हुशार असू शकतात. मग अशा उमेदवारांनी ते घेतलेलं आहे. तसं जरी असेल तर आणि तुमची जर का या मेथडनुसार ग्रॅज्युएशनला सामाजिक शास्त्र आहे आणि तुम्ही मॅथ सायन्स नुसार तुमची निवड झाली, मग तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे. जर तुमच्या याच्या बदल्यामध्ये समजा एखादी लँग्वेज असेल, लँग्वेज कोणती जरी लँग्वेज असेल आणि तुम्ही अशा कंडिशनला जर का मॅथ सायन्स मधून टीईटी सीटीटी पास असाल तर चालतं. लँग्वेज चालते, सामाजिक शास्त्र चालत नाही. किंवा याच्या उलट समजा तुमचं जे आहे ग्रॅज्युएशन मध्ये बीएससी आहे आणि टीईटी किंवा सीटीटी जी आहे तुम्ही एसएसटी मधून पास आहात. ठीक आहे, सोशल स्टडीज मधून पास आहात. मग अशाही प्रकारची टीईटी किंवा सीटीटी जी आहे या ठिकाणी चालणार नाही. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. असं जर असेल निश्चितपणाने आपण या ठिकाणी डिस्क्वालिफाय होऊन जाणार आहोत. नंतर जे आहे मित्रांनो, सर्वात जास्त धोका आणि सर्वात जास्त उमेदवारांना कोणत्या गोष्टीसाठी पॅनिक होत आहेत आणि जी गोष्ट खरंच जी आहे पॅनिक होण्यासारखी आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ ना फक्त घाबरून टाकण्यासाठी बनवत नाहीये, तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की अजूनही आपल्याकडे जे आहे काही दिवस या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी बाकी आहे. त्याच्यापूर्वी आपण जे आहे ओव्हरव्ह्यू करून घ्यावं की यार आपण कुठे चुका करतोय आणि कुठे चुका करत नाहीये, ती गोष्ट आपल्याला लक्षात येऊन जावी. सर्वात जास्त पॅनिक जर का कोणत्या ठिकाणी होणार आहात आणि जो की डिस्क्वालिफाय होण्याचं सर्वात मोठं रिझन देखील असणार आहे तो असेल पदवीचे माध्यम किंवा पदवीचे विषय. पदवीच्या माध्यमाला काही व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, पदवीचं माध्यम जर चुकलं हरकत नाही. बघा, आपल्याला स्पष्टपणाने पवित्र पोर्टलवरती सूचना देण्यात आलेल्या आहेत की पदवीला तुमचा जो कोणता मुख्य विषय असेल, मुख्य विषय तो एकच मुख्य विषय टाका किंवा 2 मुख्य विषय टाका किंवा 3 मुख्य विषय टाका. परंतु जे विषय तुमचे पदवीला गौण विषय होते ते गौण विषय या ठिकाणी टाकू नका. ठीक आहे, गौण विषय टाकू नका. जो मुख्य विषय आहे तो टाका. मग बऱ्याच जणांना आपले पदवीचे जे मुख्य विषय आहे ते माहितीच नाही. हे हास्यास्पद आहे. खऱ्या अर्थानं मी जर डिग्री घेतलेली असेल मला माहिती असायला पाहिजे माझे मुख्य विषय कोणते आहे. आता आणि या युनिव्हर्सिटीज वाल्यांनी ना एवढं कदर आणून सोडला का नाही. आता तुम्ही एवढे सारे एक्झाम्स घेता, एवढे मग कन्व्होकेशन सर्टिफिकेट देता, त्या डिग्री सर्टिफिकेट देता, सेमिस्टरचे रिझल्ट देता, मग त्याच्यावर क्लिअरली लिहून द्या ना. काही जणांनी आपलं मीडियम लिहून दिलेलं नाही, काही युनिव्हर्सिटीजने आपले विषय लिहून दिलेले नाहीयेत. लिहून द्या ना, काय फरक पडतो. व्यवस्थितपणाने विषय लिहून द्या. काही युनिव्हर्सिटीचं मी कौतुक करतो, त्याने क्लिअरली लिहिलेलं आहे की हे मुख्य विषय, हे गौण विषय. संपलं, खेळ खलास. मग त्याच्यामुळे जे आहे आपण पवित्र पोर्टलवर नोंद केलेले विषय हे मुख्य विषय आहेत का हे तपासून बघा. यदा कदाचित चुकून जर का गौण विषय त्याच्यामध्ये आला असेल तर त्याला रिमूव्ह करा. ठीक आहे, त्याला रिमूव्ह करा. मग आता हे मुख्य विषय कसे ओळखायचे? आपलं कन्व्होकेशन सर्टिफिकेट घ्यायचं आणि कन्व्होकेशन सर्टिफिकेटवर जे विषय टाकलेले आहेत ते विषय या ठिकाणी टाकून द्यायचे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जी टक्केवारी आहे, ती टक्केवारी जर का आपली मोठ्या प्रमाणावरती चुकली, मायनर मिस्टेक असेल चालतं, मायनर मिस्टेक चालते, पण तू टक्केवारीमध्ये जर का खूप मोठा फरक असेल तर आपण डिस्क्वालिफाय होतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला सांगतो आहे या ठिकाणी 12वीची टक्केवारी. बघा, 12वीची जी टक्केवारी आहे ना ती कॅटेगरी वाल्यांना 40% आणि जे ओपनचे उमेदवार आहेत त्यांना 45% पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता तुमची टक्केवारी मुळात आहे 39%. ठीक आहे, 39% आहे आणि तुम्ही टाकून दिली आहे 49%. आता तुम्ही या भरतीमध्ये पात्रच नाहीत, परंतु तुम्ही काय करून टाकलं, या ठिकाणी 49% टाकले किंवा तुमची टक्केवारी आहे 39 आणि तुम्ही टाकून दिलेली आहे या ठिकाणी 40. म्हणजे तुम्ही भरतीमध्ये पात्र नव्हते पण तुम्ही जबरदस्तीने 1% वाढून पात्र झाले. अशा कंडिशनला आपण डिस्क्वालिफाय होणार. परंतु समजा तुमची टक्केवारी आहे या ठिकाणी 62% आणि तुम्ही या ठिकाणी टाकून दिली 64%, डिस्क्वालिफाय होणार का? नाही होत.
एवढा फरक चालतो आणि ऑलरेडी तुम्ही भरतीमध्ये इन आहात ना, मग चालतं. पण जी बाउंड्री लेवल आहे ना ओपन प्रवर्गाची 45%ची, कॅटेगरीवाल्यांची 40%ची, त्या बाउंड्रीला क्रॉस एकदा झालं मग समजा किंचितचा फरक आला तुमचा टक्केवारीमध्ये तर चालतं. परंतु हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पर्सेंटेज आपलं चुकता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट आपली जी आहे, आपण मध्यंतरी बोललो टीईटीच्या संदर्भामध्ये. आता टीईटीची टक्केवारी तर चुकणार नाही कारण ते बाय डिफॉल्ट येऊन जातं. परंतु सीटीटी जी आहे, सीटीटीचा डेटा पोर्टलवर नाही. त्याच्यामुळे सीटीटीला आपण आपल्या मनाने टाकतो की किती मार्क मिळाले सर्टिफिकेट पाहून. समजा आपल्याला आता एक गंमत सांगू का तुम्हाला, आणि खऱ्याच अर्थाने ती अशी इंटरेस्टिंग गंमत आहे. काही जणांना ना या ठिकाणी मार्क मिळालेत बघा 85 मार्क मिळाले. ठीक आहे, समजा एक उमेदवार आहे ईडब्ल्यूएसचा, त्याला 85 मार्क मिळालेले आहे. आता यानं काय करून टाकलं, त्याला 85 समजा टक्के समजले आणि मग त्या अँगलला त्याचे मार्क या ठिकाणी पुटअप केले. तर मग अशा परिस्थितीमध्ये जे आहे तो उमेदवार या ठिकाणी ओपनला पात्र होतो. आणि मुळात म्हणजे तो ओपनला पात्र नाही, तो त्याच्या कॅटेगरीमधूनच पात्र आहे. मग त्याची निवड जर ओपनला झाली तर अशा कंडिशनमध्ये तो अपात्र होतो. काही जणांना लक्षात आलं असेल की मला नेमकं काय सांगायचं आहे. तर मग आपण या मार्क, ऑब्टेन मार्क्स, आउट ऑफ मार्क्स हे दोन गोष्टी महत्वाच्या टाकायच्या. टक्केवारी ते बाय डिफॉल्ट घेतं, टक्केवारीमध्ये चुका आपल्या होत नाहीये. त्याच्यानंतर ना एक महत्वाचा प्रश्न आहे आणि जे आपल्या मुलांसाठी थोडंसं वाईट घडलंय. काय आहे, जो काय डोमासाईल सर्टिफिकेट आहे, डोमासाईल सर्टिफिकेट त्यांनी या ठिकाणी जे आहे 14 तारखेच्या पूर्वीच ठेवलेलं आहे. त्याला आपल्याला या ठिकाणी सवलत मिळालेली नाही. त्याच्यामुळे डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याकडे नाही 14 तारखेच्या पूर्वीचं, तर ते अपलोड करून घेत नाही. आता अशा कंडिशन मध्ये ना काही आपले उमेदवार मला असे दिसले की त्या उमेदवारांकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही, परंतु त्या उमेदवारांकडे तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. रहिवासी प्रमाणपत्र आहे. मग अशा उमेदवारांचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सर रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहे अपलोड करू का तहसीलचं, किंवा काही लोकांनी करून टाकलेलं आहे रहिवासी प्रमाणपत्र, चालेल का? नाही चालणार. हे बघा, रहिवासी प्रमाणपत्र नाही चालणार आहे. पवित्र पोर्टलवर क्लिअरली लिहिलेलं आहे. हे बघा, हे माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित चालत असेल मला माहिती नाही, पण मी माझ्या वतीने तुम्हाला येस बोलू शकत नाही कारण आजपर्यंत मी कधी माझ्या वतीने खोटी माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही, चुकूनही खोटी माहिती दिलेली नाही. म्हणून पवित्र पोर्टलला क्लिअरली लिहिलेलं आहे डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट जर का आपल्याकडे नसेल तर मग आपण रहिवासीला येस करू शकतो का? यदा कदाचित काही उमेदवारांनी रहिवासी टाकून दिलं, त्याची तारीख वगैरे जे काही नंबर वगैरे आहे टाकून दिला आणि उद्याच्याला हा रहिवासी प्रमाणपत्र चालला नाही तर या लक्षात घ्या आपण डिस्क्वालिफाय होतो. तुम्ही म्हणाल सर रहिवासीमुळे कसं काय डिस्क्वालिफाय होणार? साहजिक आहे. आता मी समजा उमेदवार आहे, मी रहिवासी माझ्याकडे नव्हतं, डोमासाईल नव्हतं, रहिवासी टाकलं आणि रहिवासी नाही चालला तर मी माझं कॅटेगरीमध्ये मी पात्रच नाहीये कारण मी ओपन मधून पात्र आहे, पण माझं सिलेक्शन कॅटेगरी मधून झालं. मग जर का कॅटेगरी मधून सिलेक्शन झालं आणि माझा डोमासाईल जर का बाद झाला, संपलं ना, तिथे डिस्क्वालिफाय झाला. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की आपल्याला रहिवासी चालणार नाहीये, आपल्याला या ठिकाणी डोमासाईल लागणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की आपण जे एनसीएल आहे, एनसीएल आताच्या डेटचं टाकून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट लक्षात घ्या आपल्याला 14 मेच्या पूर्वीच पाहिजे. आपलं जेवढंही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशनल ते सगळेच्या सगळं 14 मेच्या पूर्वीचं पाहिजे आहे. फक्त जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते आत्ताचं चालतं. आता याच्यामध्ये काय होऊन जातं की ज्या मायनर मिस्टेक्स आहे, समजा सर्टिफिकेट नंबर विचारला आपल्याला, सर्टिफिकेट नंबर आपला चुकला, आपण बाद होतो का? बाद होणार नाही. आपली समजा डेट चुकली आहे, ठीक आहे, रिझल्टची डेट चुकली आहे पण 14 मेच्या पूर्वीचीच आहे, मग रिझल्टची डेट चुकली, आपण बाद होतो का? बाद होत नाही. आपलं समजा पर्सेंटेज मध्ये एखाद्या पर्सेंटचा मागे पुढे झालेला आहे, आपण बाद होतो का? बाद होत नाही. या मायनर मिस्टेक्स आहेत, या मिस्टेक्स अवॉइड करण्यासारख्या आहे. या मिस्टेक्समुळे आपण भरतीच्या बाहेर जाणार नाही. परंतु आता मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टी फार जास्त महत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डिस्क्वालिफाय होण्याचा धोका संभवतो. बाकी आपलं ग्रॅज्युएशनचं मीडियम आहे, 12वीचं मीडियम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनचं मीडियम आहे, चुकलंय, चुकू द्या, काही प्रॉब्लेम होत नाहीये. चुकलेलं लक्षात आलं तर एडिट करा, परंतु समजा एडिट करायचं लक्षातच नाही, आपण टाकून दिलेलं आहे,
सेल्फ सर्टिफाय झालाय, त्याची तारीख संपली आहे, संपू द्या, काही होत नाही, तुम्ही बाद होणार नाही. फक्त 2 मीडियम तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणे 10वीचं आणि डीएड किंवा बीएडचं मीडियम चुकू देऊ नका. बाकीचं मीडियम चुकलं तरी हरकत नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन घेणं आवश्यक आहे, म्हणजे बारकाईने एकदा पाहून घेणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, प्रश्न असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने निश्चितपणाने सर्वांना उत्तर देण्यासाठी किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहे. व्हिडिओ जास्त महत्त्वाचा आहे, याला लाईक करा आणि इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका झाल्या असतील तर ते वेळीच त्या चुका दुरुस्त करतील.